तुवें हांगासर 100 खाटाचे हॉस्पिटल जे बांदलेले आसा तातूंत आमकां अशी खबर मेळटा की जे कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा ते तातूंत शिफ्ट करपाचो प्रयत्न सरकार करता आणि हे ह्या दिसांनी हँडओव्हर डायरेक्टर ऑफ हेल्थ सेंटर हँडओव्हर करून जे कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा ते शिफ्ट करपाचो तांचो प्रयत्न आसा। तुवें हॉस्पिटल कृती समिती हाचो खर विरोध करता कित्याक तर हे हॉस्पिटल 100 खाटाचे हॉस्पिटल जीएमसी लिंक हॉस्पिटल म्हणून बांदलेले, जीएमसीच्या अंडर चलोवपाक ते बांदलेले। तातूंत कम्युनिटी हेल्थ सेंटर शिफ्ट करून ताचो कांयच उपयोग जावचो ना। ते फक्त एक 10% सुद्धा त्या बिल्डिंगाचो उपयोग जावचो ना। म्हणटच सरकारान जसे हेल्थ मिनिस्टरान आमकां उत्तर दिल्ले आणि वेळोवेळी ताणें सांगलेले की हे हॉस्पिटल आमी एका दुसऱ्या मार्गांतल्यान चलयतले, जीएमसीच्या अंडर आमी ताचो चलोवपाचो प्रयत्न करतले। आमदारानय हाचो विशय हो विधानसभेत मांडलो आनी आमदारानच म्हटलेले की 8 म्हयन्या भितर आपूण हॉस्पिटल जीएमसीच्या अंडर चालू करून घेतलो। हाचो आमी ताका उगडास करून दिता आणि हे जीएमसी अंडर हॉस्पिटल चलोवचे अशी आमची ठाम मागणी आसा आणि आमी हाचो जर तो प्रयत्न जालो कम्युनिटी हेल्थ सेंटर थंय शिफ्ट करपाचो जाल्यार ताचो आमी विरोध करतले, आमी रस्त्यार देंवतले आणि आमचे आंदोलन खर करतले। नमस्कार, सध्या आम्ही तुवें हॉस्पिटल परिसरात आहोत आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री असलेले प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दूरदृष्टी ठेवत तुवें सामुदायिक आरोग्य केंद्राच्या बाजूला जी सरकारी जागा होती त्या सरकारी जागेमध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल इमारत उभारलं होतं आणि हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक करण्याबरोबरच एकूण 100 खाटांचं हॉस्पिटल अशी त्यांची योजना होती। 7 वर्षाचा कार्यकाळ लोटला त्यानंतर या हॉस्पिटलकडे आवश्यकतेनुसार सरकारने आरोग्य खात्याने बघितलं नसल्यामुळे हे हॉस्पिटल अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही। आताच आम्हाला एक माहिती मिळत आहे की हे हॉस्पिटल हॉस्पिटलला लिंक करण्याबाबत अजून पावले जरी उचलली नसली तरी जे सध्या आरोग्य केंद्र सामुदायिक आरोग्य केंद्र हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रयत्न चालू असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे। हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक व्हावं यासाठी तुवें हॉस्पिटल कृती समितीने सरकारला वेगवेगळी निवेदनं सादर केली। दोन्ही लोकप्रतिनिधी पेडणे तालुक्यातील जे पेडणेचे प्रवीण आर्लेकर, स्थानिक मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांनाही निवेदनं सादर करून चळवळ सुरू केली। हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी तुवें हॉस्पिटल कृती समितीने धरणे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले। सरकारने हे हॉस्पिटल सुरू करावे, इथं कुठलं राजकारण नाही आणि तुवें हॉस्पिटल कृती समितीच्या बॅनर खाली सर्व पक्षातील स्थानिक नेते, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, पंच सदस्यांनी या चळवळीला हातभार लावला आणि आंदोलनही केले। हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक व्हावं त्या नजरेतून ही चळवळ होती, परंतु अजूनपर्यंत सरकारच्या हातून हे हॉस्पिटल का सुरू होत नाही हा एक प्रश्न निर्माण होत आहे। मागच्या अनेक वेळापासून कृती समितीने वेळोवेळी आवाज उठवला, परंतु पेडणे तालुक्यातील जनतेचा तसा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू होत नाही का? आता जिल्हा पंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्या कदाचित निवडणुका पुढेही ढकलल्या जातील, परंतु जे उमेदवार आहेत, संभाव्य उमेदवार, मग भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी, इतर पक्षाचे जे अपक्ष असतील,
त्या सर्व अपक्ष उमेदवारांनी या हॉस्पिटलला प्राधान्य देण्याची घोषणाही काही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केल्याचे चित्र दिसून येते. सरकारने आणि स्थानिक आमदार जित आरोलकर यांनी आता पुढाकार घेऊन हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक होणार की तुये सामुदायिक आरोग्य केंद्रच या ठिकाणी स्थलांतरित करणार याविषयी सर्व प्रकारची माहिती मिळून जनतेला माहिती देण्याची गरज आहे. पेडणे तालुक्यातील अनेक रुग्णांना जिल्हा हॉस्पिटल म्हापसा किंवा बांबोळी येथे धाव घ्यावी लागते. आमचे माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुढाकार घेऊन हे हॉस्पिटल उभारले होते आणि ज्या बांबोळी येथे सोयीसुविधा आहेत, ज्या रुग्णांना सेवा दिली जाते, ती सेवा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध व्हावी या दृष्टीने त्यांनी ही इमारत उभारली. आतापर्यंत या इमारतीवर 100 कोटीपेक्षा जास्त खर्च झालेले आहे. या ठिकाणी वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले, वॉर्ड उभारलेले आहेत. त्या ठिकाणी ज्या खाटा आहेत, बेडी आहेत किंवा इतर साहित्य या ठिकाणी ठेवलेले आहे. परंतु या ठिकाणी जे साहित्य ठेवलेलं आहे, सामान ठेवलेलं आहे, त्याची निगा कोण राखणार? इथं स्वच्छता राखली जात नाही. परिसरात जर आपण बघितलं तर सगळीकडे कचरा घाण साचलेली आहे, गवत वाढलेलं आहे. व्यवस्थित याची निगा राखली जात नाही. ही निगा राखावी आणि हे हॉस्पिटल तुये हॉस्पिटल स्थलांतरित करण्यापेक्षा या हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून बांबोळी हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारच्या सोयी सुविधा आहेत ती सेवा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध व्हावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.